आदेशाची वाट न पाहता सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून द्या, असे मार्गदर्शन शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते गजानन कीर्तीकर यांनी केले. शिवसेनेच्या कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कोथरूड येथील मेळाव्यात आमदार चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, नगरसेवक प्रशांत बदे, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, संगीता देशपांडे, शहर उपप्रमुख नितीन पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ बलकवडे आदी उपस्थित होते. गजानन कीर्तीकर म्हणाले, शिवसैनिकांच्या कृतीतूनच खरी शिवसेना दिसते. अन्यायाविरुद्ध रस्त्यात उतरणे हीच शिवसेनेची खरी ओळख आहे. पक्षाने तुम्हाला पदे दिली आहेत. केवळ बैठकांसाठी न येता समाजात अन्याय झाल्यास त्यावर लगेच आंदोलन करा. त्यातून तुमचा दबदबा वाढेल आणि शिवसेना मजबूत होईल. येत्या निवडणुकांसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करून लोकसभा आणि विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निश्चय करा, असे सांगून ते पुढे म्हणाले, शिवसेनेच्या स्थापनेपासून पुण्यात शिवसैनिक आहे. आता तिसरी पिढी काम करत आहे. पुण्यात प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना उभी झाली आहे. त्यामुळे पक्षाचे काम करताना ज्येष्ठ शिवसैनिकांचे मार्गदर्शन घ्या. त्यामुळे जुन्या नव्या शिवसैनिकांमधील आत्मीयता वाढेल. शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेला मिळाला पाहिजे असे वाटत असेल तर तुम्ही शक्ती दाखवा. सेनेचे संघटन मजबूत झाल्याचे दिसल्यास मी या मतदारसंघातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हट्ट करेन, असेही कीर्तीकर यांनी नमूद केले. योगेश मोकाटे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करायला फार मोठी मेहनत घेतली. 3-4 दिवस धडपड ज्याची चाललेली पद्धती किरण साळी, हर्षद आणि सर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी. माझी 2.5 महिन्यापूर्वी निवडणूक झाली. शहराचा संपर्क प्रमुख. पहिल्यांदा आमच्या वर्षा लेवलचे जे पदाधिकारी आहेत, तिकडचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत, विशेषतः नगरसेवक आहेत, काही चंद्रकांत मोकाटे आमदार आहेत, महादेव बाबर आमदार आहेत, काही जुने जाणती मंडळी आहेत, त्या सगळ्यांचा आम्ही संपर्क ठेवून त्याच्याशी चर्चा करून ही नावं अंतिम शिफारस केली उद्धवजींकडे. आणि त्यांच्याकडून हा जो संपूर्ण नवीन पदाधिकाऱ्यांचा नेमणूक आहे त्या जाहीर करून विभाग प्रमुख नेमावे. त्यांच्या भागातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सल्ल्याने प्रभाग प्रमुख नेमावे, शाखा प्रमुख नेमावे. पण महिला आघाडीचे इंटरव्ह्यू झाले, आपल्याला माहिती असेल, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या पदाधिकारी नेमावे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्या, किरण वगैरे मला माहिती आहे. तर अशा तऱ्हेने एक संपूर्ण मांडणी जी आहे पदाची, ही सगळी मांडणी साधारणपणे आणखी 15-1 दिवसामध्ये अंतिम टप्प्यात. पुढे ज्याला फजलपणे म्हणतो शिवसेना, त्या शिवसेनेचे पदाधिकारी अगदी शाखा प्रमुखांच्या लेवलपर्यंत नेमणूक करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. महिला आघाडी परिपूर्ण प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या महिला आघाडीची नेमणूक करणं आणि शिरूर या 2 लोकसभा क्षेत्रामध्ये काम करणं आणि तिकडची सगळी यंत्रणा आम्ही पूर्ण केली. तिकडचे खासदार रणराव असतील, तिकडचे जिल्हा प्रमुख जे आहेत नेमलेले ते असतील, अशा सर्वांच्या सगळ्यांनी तिकडच्या सगळ्या नेमणुका पूर्ण केलेल्या. युवा सेना झाल्या, तिकडच्या फक्त बारामतीची युवा सेना बाकी, त्यात 1-2-3 दिवसात होईल. महिला आघाडी पूर्ण केलेली आहे बारामतीची, त्याचबरोबर बाजूला असणारा शिरूर लोकसभा आणि आता ह्या एक टप्पा राहिलेला. म्हणजे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी पार पाडायची असते ती म्हणजे त्याच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या पदांवरती त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ मंडळीला सल्ला घेऊन त्यांची संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याचा महत्व आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या दृष्टीने पुण्याला राजकीय महत्वाचं स्थान आहे. अशा या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये तुमची नेमणूक झाली. या शहराचे प्रमुख म्हणून तुम्ही आहात. मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये 17 तारखेला आपल्या इथे बसलेल्या बहुतेक सर्व शिवसैनिकांनी शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांना स्मरण करण्यासाठी, वंदन करण्यासाठी हजेरी लावली होती. मित्रांनो, आपण त्यांना 1 वर्ष झालं त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी तिथे गेलो. त्यांचं ज्या ठिकाणी शेवटचं क्रियाकर्म झालं त्या ठिकाणी जाऊन आपण आपला माथा टेकवण्याचा प्रयत्न केला.
तर माथा टेकून पुण्यात आलो आणि सगळं संपलं असं नाही. साहेबांनी जो विचार दिला, साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली होती की माझं एक स्वप्न आहे या महापालिकेवर तर बाबा फडकवायचाच आहे, पण तत्पूर्वी दिल्लीच्या तख्तावर आणि मुंबई विधान भवनावर सुद्धा पुन्हा एकदा शिवशाहीचं राज्य आणायचंय. ते स्वप्न आपण विसरता कामा नये. इस्लामिक आतंकवाद वाढत चालला आणि त्यामुळं शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाबरोबर हिंदुत्वाची कास धरली. मराठी माणसांचा विचार घेऊन शिवसेना प्रमुख काम करत असताना अनेक तत्सम लोक आपल्या विचारांना चेष्टा करायचे, पण आज त्याच विचारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आर पाटील विधानसभेमध्ये सांगतायत की या मुंबईमध्ये